नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून पडल्यामुळे चाकण व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल वय वर्ष 26 याच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला निव्वळ अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर आणि थंड डोक्याने केलेला खून असल्याचं समोर आलं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीने व तिच्या प्रियकर साथीदाराच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नियोजित पत्नीने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीला लोहगडावरील एका दरीत ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेल्फी घेत असताना तरुणाचा पाय घसरला आणि दरीत पडून त्याचा मृत्यू झाला असा बनाव तरुणीने केला होता. केतन विशाल अग्रवाल वय वर्ष 25 राहणार लोढा बेलमॉन्ट टॉवर गहुंजे तालुका मावळ जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिया प्रवीण गोयल वय वर्ष 20 राहणार लीलाकुंज गंगाधाम बिब्वेवाडी रस्ता बिब्वेवाडी आणि सियाचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी वय वर्ष 22 राहणार पार्श्वनाथ नगर कोंढवा बुद्रुक यांना याबाबत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल गोयल आणि चौधरी कुटुंबीय व्यावसायिक आहेत. केतन अग्रवाल याचा सिया गोयलशी विवाह निश्चित झाला होता. ते दोघेही 18 जूनला लोहगडावर फिरायला गेले होते. तेथे सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि दरीत पडून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती सियाने अग्रवाल कुटुंबियांना दिली. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या दरीतील झुडपात केतनचा मृतदेह मिळून आला. याबाबत हर्ष कुलदीप अग्रवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. केतनला गिर्यारोहणाची आवड होती. डोंगर दऱ्यात त्याला फिरण्याचा अनुभव होता. त्यामुळे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलाच्या अकस्मात मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. अग्रवाल कुटुंबियांनी फिर्यादीत संशय व्यक्त केल्यानंतर सियाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने प्रियकर चेतन याच्याशी संगनमत करून केतन याला लोहगडावरून ढकलून देऊन खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सियाचा केतनशी विवाह निश्चित झाला होता. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र सियाचे चेतन चौधरीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिला हा विवाह मान्य नव्हता. केतन आणि सिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे त्यांनी घटनेच्या 8 दिवसांपूर्वी कट रचून केतनचा खून केला. सिया आणि केतन हे एकूण 3 वेळा लोहगडावर गेले होते. 14 व 18 जून आणि त्यापूर्वी एकदा ते लोहगडावर गेले होते. कटाचा भाग म्हणून ते यापूर्वी लोहगडावर गेले होते. मात्र त्यावेळी तिचा हेतू साध्य न झाल्यानं सिया पुन्हा केतनला गडावर घेऊन गेली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 18 जूनला चेतन देखील लोहगडावर आला होता. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून चेतनने त्याचा मोबाईल कोंढव्यातील घरी ठेवला होता. ओळख लपवण्यासाठी त्याने भर उन्हात हुडी परिधान करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्री वेडिंग शूटसाठी केतन आणि सिया बालीला जाणार होते. मात्र तिकडे देखील सियाला जायचे नव्हते. त्यामुळे सियाने केतनचे पारपत्र म्हणजेच पासपोर्ट लपवून ठेवले होते. ते दोघेही बालीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा केतनला त्याचे पारपत्र हरवल्याचे लक्षात आले. पारपत्र नसल्याने बालीला जाण्याचे रद्द करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले की 18 जून रोजी माझा 26 वर्षांचा मुलगा केतन लोहगड किल्ल्यावरून पडला आणि आम्हाला सोडून गेला. सुरुवातीला त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने सांगितलेल्या कथेवर विश्वास ठेवून आम्हालाही हा एक दुर्दैवी अपघातच वाटला होता. मात्र त्यानंतर तिची बदलती वक्तव्ये आणि संशयास्पद वागण्यामुळे आमचा संशय बळावला. पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या साथीदाराला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दोघांनीही पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून केतनची हत्या करण्यासाठी त्यांनी आधीच पूर्ण नियोजन केले होते अशी कबुली दिली आहे. या गुन्ह्यात केवळ सिया आणि तिचा साथीदारच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा गंभीर संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. माझा ठाम विश्वास आहे की सिया गोयलचे आई वडील भाऊ आणि तिची आत्या हे सर्वजण या कटात सामील आहेत. कारण या सर्व प्रकाराची त्यांना पहिल्यापासून पूर्ण कल्पना होती. या क्रूर आणि अमानुष गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा एवढीच माझी प्रशासनाकडून अपेक्षा आहे अशी आर्त हाक केतनच्या वडिलांनी दिली आहे. जिन्होंने दोनों आरोपियों ने अपना गुन्हा कबूल किया है. त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू.
चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. त्या अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करून एकूण 35 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. सदर मोबाईल फोनची एकूण अंदाजे किंमत 5,50,000 रुपये इतकी असून सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांच्या हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती परत मिळवून देण्याबाबत चाकण उत्तर पोलीस स्टेशनची तत्परता आणि बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी व CEIR पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले आहे. खेड तालुक्यातील चिंचोशी गोकुळवाडी येथे बिबट्याचा वावर वाढला होता. त्यामुळे या भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी 23 जून 2026 रोजी सकाळी बिबट्या जेरबंद झाला. खेड तालुक्यात मंगळवारी 23 जून रोजी देखील पावसाचा किरकोळ शिडकावा झाला. आकाशात दिवसभर ढगांची गर्दी झाली, मात्र पावसाने सपशेल हुलकावणी दिली आहे. पुण्यात येलो अलर्ट देण्यात आलेला असताना पावसाने मात्र खेड तालुक्यावर वक्रदृष्टी फिरवली आहे. दरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मात्र मंगळवारी ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. खेड तालुक्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी 2 गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद. चाकण MIDC परिसरातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीरपणे 2 देशी बनावटीचे गावठी कट्टे पिस्तूल बाळगणाऱ्या 2 जणांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 80,000 रुपये किमतीची हत्यारे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेतले. उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कमलाकर राजेंद्र साळवे वय 20 वर्षे राहणार आंबेटाण, खेड मूळ राहणार अहिल्यानगर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. भांबोल येथील मोकळ्या जागेत अवैधरित्या देशी दारू विक्री. खेड तालुक्यातील भांबोल येथील स्वरूप बारच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अवैधरित्या आणि विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या मापाच्या 37 सीलबंद बाटल्यांसह 2,080 रुपयांचा दारूचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रणजित बिनोद चौपाल वय 22 वर्षे राहणार वासुली फाटा तालुका खेड जिल्हा पुणे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तळीपार आरोपी दुर्गा रघु कुंभार राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे व आदित्य रघु कुंभार राहणार शेळी मार्केटजवळ चाकण तालुका खेड हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत संशयित इसम प्रेमधर राकेश राजपूत वय 25 वर्षे राहणार कुसगाव लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे हा एक धारदार कोयता बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम व तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश्वर कोळेकर, शिवाजी लोखंडे, महेश कोळी व जगजाप यांच्या पथकाने केली आहे. उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांबोली गावच्या हद्दीत स्वरूप बारच्या जवळील मोकळ्या जागेत संध्याकाळी 6:15च्या सुमारास तिथे छापा टाकून रणजित चौपाल्याला ताब्यात घेतले. त्याच्या कब्जात पॉवर लाईन पंच कंपनीच्या 37 सीलबंद बाटल्या विक्रीच्या उद्देशाने ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. चरोली खुर्द बैलगाडा घाटावर गांजा विक्री. चरोली खुर्द येथील प्रसिद्ध बैलगाडा घाट परिसरात बेकायदेशीरपणे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका 18 वर्षीय तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 13,500 रुपये किमतीचा 272 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आळंदी पोलिसांनी नितीन मिथुन राजपूत वय 18 वर्ष राहणार धानोरे तालुका खेड जिल्हा पुणे या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांची रांगोळी काढल्याचा दावा केला होता. त्यांचा तो दावा जनतेला पटला नाही आणि मोहिते यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान बाजार समिती, पंचायत समिती अशी बहुतांश सत्ता केंद्र माजी आमदार मोहिते यांच्याकडून गेली. खेडचे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यावर एकाहाती वर्चस्व असल्याचं नंतरच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिले.
दरम्यानच्या काळात आमदार काळे व माजी आमदार मोहिते यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत गेला. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. आता माजी आमदार मोहिते यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते देखील पत्रकार परिषद घेऊन थेट विद्यमान आमदारांवर टोकाची टीका करू लागले आहेत. अशातच खेड पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत सध्या दुर्बीण घेऊन फिरू लागले. 5,500 कोटीचा विकास शोधत असल्याचे त्यांनी उपरोधकपणे पत्रकारांना सांगितले. तर मी दुर्बिणीतून विकास शोधायला बाहेर पडणार आहे. चाकण शहरात सर्रास अवजड वाहतूक गर्दीच्या वेळी सुरू राहत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असून गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे अभय वाडेकर यांनी केली आहे. राजगुरुनगर शहरातून तिनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तालुका क्रीडा संकुलाजवळ डाव्या कालव्यावर पुलाचा पिलर धोकादायक होऊन खचू लागलाय. पूल धोकादायक झाल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पेरणीपूर्व शेतीची संपूर्ण मशागत कामे शेतकऱ्यांनी उरकली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत अजूनही पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. खेड तालुक्यामध्ये भीमा आणि भामावर दोन्ही नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये कालपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होता, परंतु केवळ पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पावसाचा आणि पाण्याचा अंदाज न घेता व शेतकऱ्यांचा विचार न करता धरणाच्या फळ्या मनमानी पद्धतीने काढण्यात आल्या. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा सर्व साठा सोडून देण्यात आला. त्यामुळे जर पाऊस आता वेळेवर झाला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अतिक्रमण निर्मूलन करताना विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. चाकण नगर परिषद मार्फत चाकण नगर परिषद हद्दीतील पुणे नाशिक हायवेवरील रुद्राक्ष हॉटेल ते शनी मंदिर या बाजारपेठेतील व शिवाजी विद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिक फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये व्यावसायिकांचे हातगाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक 23 जून रोजी शहरातील गजबजलेल्या शिवाजी विद्यालय समोरील तसेच बाजारपेठेतील गणपती मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर पोलीस प्रशासनाच्या मदतीने चाकण नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत ही धडक कारवाई करण्यात आली. चाकण शहरातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सदर अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई यापुढेही चालू राहणार असून व्यावसायिक आस्थापनांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन नगर अभियंता तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांनी केले आहे. दावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमॅन पदी भगवान दगडू ओव्हाळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, तर तज्ज्ञ संचालक म्हणून सयाजी केसे व संतोष कदम यांची निवड करण्यात आली. राजगुरुनगर तालुका खेड येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने अवैध वृक्षतोडीवर ठोस कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण आणि जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपल्या शेतातील किंवा कुठलीही विकास कामं करायची असेल तर जी काही झाडं तोडायची असेल ती वन विभागाची परवानगी घेऊनच तोडायची. खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दिनांक 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर, चाकण, आळंदी, शेल, पिंपळगाव तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी एकल महिला दिन कसा साजरा झाला यावर एक नजर टाकूयात. एकल महिलांचा आम्ही सन्मान करू. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.